विधानसभेचे माजी सभापती श्री रामराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या दालनामध्ये मी, आमदार अनिकेत तटकरे, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण आणि आमदार बाबाजानी दुर्राणी ह्या सर्वांनी आमचं म्हणणं काय आहे ते निवडणूक आयोगाकडे सादर केलेलं आहे। आणि जी नोटीस आम्हाला आली होती त्यात कायदेशीररित्या आम्ही पुढे गेलेलो आहोत। वकिलांच्या सल्ल्यानुसार आम्ही ती कायदेशीर प्रक्रिया आता पूर्ण केलेली आहे। विधानसभेच्या अनुषंगाने देखील काही वेळामध्ये सुनावणी पार पडणार आहे। आता पक्ष आणि चिन्ह नेमकं कोणाचं आमदार आपत्तर या सगळ्या अनुषंगाने दोन मापाचा एक विधान निवडणूक आयोगाचा लवकरच निकाल येईल तर दुसरीकडे असं विधान भवनात देखील ही लढाई सुरू होती। आम्हाला विश्वास आहे आमची बाजू भक्कम असल्यामुळे आणि कायदेशीर प्रक्रिया रीतसर आम्ही पूर्ण केल्यामुळे पक्ष आणि पक्षचिन्ह हे अजितदादा यांच्याकडे येणार, त्याच्यावर आमच्या मनात शंका असण्याचं काही कारण नाही। रायगड लोकसभेच्या बाबतीमध्ये आता भाजपची मागणी होऊ लागलेली आहे की भाजपला ती जागा मिळावी, मात्र त्या ठिकाणी सध्या सुनील तटकरे खासदार आहेत, आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। ही सगळी मागणी रवींद्र चव्हाण जे भाजपचे मंत्री आहेत त्यांच्यासमोर झाली। कार्यकर्त्यांना जोरदार त्या ठिकाणी मागणी लावून लोकशाहीमध्ये मागणी करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो, पण ज्या लोकसभा मतदारसंघावर ज्या पक्षाचं वर्चस्व आहे किंवा ज्या पक्षाचे तिथे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाच तिथे संधी मिळाली पाहिजे या मताचा मी आहे, या मताचा पक्ष आहे। रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुरुवातपासून निर्विवादपणे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांचं वर्चस्व राहिलेलं आहे। त्यामुळे आता जे काही वादविवाद किंवा वावड्या उठत आहेत याच्यावर लवकरच महायुतीमध्ये एकत्र येऊन तोडगा काढला जाईल आणि ती जागा राष्ट्रवादीकडे राहील। त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता शरद पवार जे ते माझ्यासाठी उमेदवारी मागत आहेत आणि एकूणच ज्या माणसाने घर फोडलं त्या माणसाला काढण्यासाठी आनंद गीतेंना उमेदवारी दिलेली आहे, म्हणजे तत्पर गीते साहेबांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे। आता ते नेमके पवार साहेबांना भेटलेत का, पवार साहेब त्यांना त्यांच्याशी तसं बोलले का, याचा कुठलाही काही पुरावा नाही आहे। आणि तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो, गीतेंसारखे असे अनेक लोक अशाच पद्धतीचा दावा करतील, पण इतक्या टोकाची भाषा पवार साहेब पण करणार नाहीत। आणि मला विश्वास आहे की रायगड लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच लढेल आणि जिंकेल सुद्धा। आता बघा, विरोधकांना काही काम शिल्लक नाही, त्याच्यामुळं महायुतीच्या मध्ये खळा कसा टाकावा, कसा पडेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्यांचे चालू आहेत। तोच प्रयत्न गीतेंचा पण आहे, पण गीतेंना शेवटी गीत गायला घरीच थांबावं लागेल असं मला वाटतं। दिल्लीमध्ये भाजपच्या मंत्र्यांची बैठक चालू आहे आणि या बैठकीमध्ये एक अशी माहिती समोर येत आहे की लोकसभेसाठी भाजपला 32 जागा, राष्ट्रवादीला 6 जागा आणि शिवसेनेला 10 जागा मिळतील अशा पद्धतीचं सूत्र ठरतंय। राष्ट्रवादीचे याच्यावरती काय नाही, अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, प्रफुल्लभाई राष्ट्रीय नेते आहेत, तटकरे साहेब आहेत, हे तिन्ही लोक वर ठरवतील। आमची मागणी जी असेल त्या मागणीमध्ये समाधानकारक न्याय महायुतीचं सरकार आम्हाला देईल अशी अपेक्षा आहे। आमची मागणी 9 लोकसभा मतदारसंघाची आहे। आता त्यात बोलवर म्हणता येणार नाही, पण जिथे आपली शक्ती आहे, जिथे आपण लढू शकतो, जिथे आपण जिंकू शकतो त्या जागा मात्र राष्ट्रवादीकडे राहतील। रोहित पवार सातत्याने म्हणतात की जे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवार आहेत, लोकसभा उमेदवार, ते भाजपच्या तिकिटावरती लढतील आणि भाजपचं चिन्ह घेऊन लढतील, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त निवडणूक ज्या जागा आहेत लोकसभेच्या त्या जिंकायच्यात। या बाबतीत किती तथ्य आहे? ते आता राजकीय भविष्यकार आहेत, ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलं, येणारा काळ आणि वेळ सांगेल। पक्ष आणि पक्षचिन्ह आमच्याकडे राहील हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे त्यांच्या वैफल्यग्रस्तपणातून ते तसे वक्तव्य येत आहेत। मात्र ते राजकीय ज्योतिषकार होण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामध्ये कुठलाही तथ्य नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।